नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये भूमी अभिलेख विभागातील भूकरमापक संवर्गातली जी पदं आहेत, ह्या पदांच्याबद्दल चर्चा करणार आहोत. खरं तर हे पत्र त्यांच्या वेतन श्रेणीबाबत आहे, पण या पत्रावरून या विभागातील भूकरमापक पदाची सद्यस्थिती आपल्या लक्षात येते. तर त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत की अजूनसुद्धा भूमी अभिलेख विभागात भूकरमापक या पदाची किती पदं रिक्त आहेत आणि त्याची भरती प्रक्रिया साधारणपणे कधी होईल. बघा, यामध्ये आपण पाहू शकतो की पहिल्या ह्या दुसऱ्या परिच्छेदामध्ये म्हटलेलं आहे, सद्यस्थितीत विभागात गट अ ते गट ड संवर्गात एकूण 90,689 पदं जी आहेत ही मंजूर आहेत. 90,689 पदं मंजूर आहेत. प्रस्तावित सुधारित आकृतीबंधानुसार 10,683 पदं ही प्रस्तावित करण्यात आलेली आहेत. त्यापैकी 1,045 पदं ही कंत्राटी पद्धतीने भरण्यात येतील असं म्हटलंय. त्याच्यानंतर पुढे जर आपण गेलं, त्याच्यानंतर हे जे आहे ह्या वेतन श्रेणीबद्दलची माहिती आहे. पण आपल्याला रिक्त पदांच्या संदर्भात एक महत्त्वाची बाब या ठिकाणी लक्षात येते. एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सन 2023-24 मध्ये एकूण 1,268 पदांकरता पदभरती घेण्यात आलेली होती. ही पदभरतीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. या पदभरतीतून नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांनी अर्थात आपली नियुक्ती स्वीकारलेली आहे. परंतु त्यापैकी 704 कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिलेत. 704 कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिलेत. याचा अर्थ 704 कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिल्यामुळे ही 704 पदं रिक्त झालेली आहेत. ही जी आहेत ही 704 पदं रिक्त झालेली आहेत. म्हणजेच पहिली गोष्ट ही लक्षात येते की ही 704 पदं शासनाला म्हणजेच भूमी अभिलेख विभागाला येणाऱ्या काळामध्ये त्वरित भरावी लागणार आहेत. त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर भूकरमापक पदं जी आहेत, भूकरमापक संवर्गातली जी पदं आहेत, 4,299 पदं मंजूर आहेत आणि 3,120 पदं सध्या कार्यरत आहेत. अर्थात त्याच्यातल्या 903 पदांची भरती प्रक्रिया चालू आहे. आपण इकडे शेवटच्या परिच्छेदामध्ये पाहू शकतो. उपरोक्तप्रमाणे गट क भूकरमापक संवर्गात 3,120 पदापैकी कालबद्ध पदोन्नती घेणारे 712 अधिक 1,782 2,494 कर्मचाऱ्यांनी 3 वर्षापेक्षा अधिक सेवा पूर्ण झालेली आहे. आणि जर आपण पाहिलं तर ही अधिक सेवा पूर्ण झाल्यामुळे ते पदोन्नती सुद्धा पात्र असणार आहेत. सदर कर्मचाऱ्यांना S8 वर्ग श्रेणीमध्ये वर्ग केल्यानंतर भूकरमापक संवर्गात 3,120 वजा 2,494 620 कर्मचारी कार्यरत राहतील. भूकरमापक संवर्गात कर्मचारी किती कार्यरत राहणार आहेत? फक्त 626 कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. एकूण पदं किती आहेत? 3,120 पदं आहेत. 626 पदांपैकी 2027 मध्ये 370 व 2018 मध्ये 256 अशा कर्मचाऱ्यांना S8 वेतन श्रेणी लागू करण्यात आलेली आहे. सुधारित आकृती बंधानुसार भूकरमापक संवर्गात 70 पदांची नव्याने वाढ होणार आहे आणि असून एकूण मंजूर पदं जी आहेत ही 4,369 होणार आहेत. त्याचबरोबर सद्यस्थितीत भूकरमापक 1,249 पदं जी आत्ता रिक्त आहेत, त्याच्या 903 पदांची सरळसेवा भरती प्रक्रिया चालू आहे, प्रगतीत आहे, चालू आहे. म्हणजे 903 मधून जवळपास उरलेली जी 400 पदं आहेत ही 400 पदं आणि त्याचबरोबर आत्ता जी रिक्त होणार आहेत, प्रमोशन नंतर जी रिक्त होणार आहेत, म्हणजे तिथे फक्त 626 कर्मचारी कार्यरत राहत आहेत. म्हणजे 3,120 कर्मचाऱ्यांच्या पैकी 626 कर्मचारी त्या ठिकाणी कार्यरत राहतात. म्हणजे ती जवळपास 2,500 अशी नाही म्हटलं तर एक साधारणपणे 3,000 रिक्त पदं जी आहेत ही 3,000 रिक्त पदं भूमी अभिलेख विभागामध्ये नव्याने तयार होत आहेत. सदरची पदे भरती झाल्यानंतर एकूण 3,120 अधिक 903 बरोबर 4,023 पदं कार्यरत होणार असून 346 पदं रिक्त राहणार आहेत. 346 पदं रिक्त राहणार आहेत. ही 346 पदं रिक्त आहेत, पण त्याचबरोबर पदोन्नती झाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी पदं रिक्त होणार आहेत. सुधारित आकृती बंधानुसार परिरक्षण भूमापक संवर्गात 1,176 पदांची नव्याने वाढ प्रस्तावित आहे. यामध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. सुधारित आकृती बंधानुसार परिरक्षण भूमापक हा जो संवर्ग आहे याच्यात 1,176 पदांची नव्याने वाढ प्रस्तावित आहे. म्हणजे ही 1,176 पदं ही नव्याने निर्माण केली जाणार आहेत आणि एकूण 1,392 अधिक 1,176 2,568 पदं मंजूर पदं असणार आहेत. पण त्यापैकी कार्यरत किती आहेत? 1,392. 1,176 ही प्रस्तावित आहेत. म्हणजे या पदांची सुद्धा पदभरती अजून बाकी आहे हे आपल्या लक्षात येते. तसेच सुधारित आकृती बंधानुसार शिरस्तेदार संवर्गात नव्याने 201 पदांची वाढ होणार आहे. म्हणजे ही 201 पदं वाढणार आहेत. त्याचबरोबर
सुधारित आकृतीबंधानुसार संवर्गात एकूण 1007 वजा 749 258 पदं त्यामुळे रिक्त राहणार आहेत. तर ही सगळी पदं आपल्या विचारात घ्यायची आहेत. कार्यरत परिरक्षण भूमापक संवर्गातील 1343 पदापैकी 208 पदांना शिरस्तेदार संवर्गात पदोन्नती द्यावी लागणार आहे. आता ही 258 पदांना परत पदोन्नती दिल्यामुळे शिरस्तेदार संवर्गातली सुद्धा पुन्हा 258 पदं जी आहेत ही रिक्त होणार आहेत. परिरक्षण भूमापक संवर्गातील पदांना पदोन्नती दिल्यानंतर या ठिकाणी पुढचं विधान बघा. परिरक्षक भूमापक संवर्गातील पदांना पदोन्नती दिल्यानंतर 1453 वजा 258 1085 पदं कार्यरत राहणार आहेत. परिरक्षण भूमापक संवर्गातून 258 पदं S13 वेतन श्रेणीमध्ये समाविष्ट होणार आहेत. गट क भूकरमापक संवर्गातील 903 पदांची भरती झाल्यानंतर ती भरती प्रक्रिया आता सध्या चालू आहे आणि मग त्याच्यानंतर त्यांना वेतन श्रेणी लागू होण्यासंदर्भातला मुद्दा आहे. सुधारित आकृतीबंधानुसार परिरक्षण भूमापक संवर्गात 1483 पदं रिक्त राहणार आहेत. इथे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. सुधारित आकृतीबंधानुसार परिरक्षण भूमापक संवर्गात 2568 पदं जी आहेत ही मंजूर आहेत. 1085 पदं कार्यरत आहेत आणि त्यामुळे 1483 पदं जी आहेत ही रिक्त राहणार आहेत असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यानंतर भूकरमापक संवर्गातील कार्यरत पदापैकी 1483 पदास पदोन्नतीने परिरक्षण भूमापक संवर्गात पदोन्नती देण्यात येईल. भूकरमापक 1483 पदं S8 वेतन श्रेणीमध्ये समाविष्ट होतील. भूकरमापक संवर्गातील कार्यरत 4023 वजा 1483 2540 पदे सध्या कार्यरत आहेत. म्हणजेच उरलेली पदं जी आहेत ही रिक्त आहेत. सुधारित आकृतीबंधानुसार भूकरमापक संवर्गात एकूण 4369 वजा 2540 1829 पदं जी आहेत ही भूकरमापक संवर्गात रिक्त राहणार आहेत. बघा, परिरक्षण भूमापक मध्ये 1483 पदं रिक्त राहणार आहेत. त्यानंतर भूकरमापक संवर्गामध्ये 1829 पदं रिक्त राहणार आहेत. त्यापैकी पदोन्नतीची 25 कोटा शिल्लक ठेवून 75% पदे म्हणजे 1372 पदे नव्याने सरळ सेवेने भरती करावी लागणार आहेत. 1372 पदं जी आहेत ही भूकरमापकची नव्याने भरती करावी लागणार आहेत. अर्थात आत्ता जी भरती प्रक्रिया सुरू आहे ती सोडून 1372 पदं जी आहेत ही नव्याने या ठिकाणी भरती करावी लागणार आहेत. परिरक्षण भूमापक संवर्गातील पदे टप्प्याटप्प्याने S10 निवड श्रेणीमध्ये समाविष्ट करण्यात येतील. अर्थात हे बाकीचे मुद्दे जे आहेत हे त्यांच्या वेतन श्रेणीबद्दल आहेत. पण याच्यामधून आपल्या लक्षात येतं की दोन महत्त्वाचे मुद्दे अगदी स्पष्ट होतात. ते म्हणजे परिरक्षण भूमापकची 1483 पदं रिक्त होणार आहेत. त्याच्यानंतर भूकरमापक संवर्गातली जी आहेत ही 1889 पदं जी आहेत ही रिक्त राहणार आहेत आणि पदोन्नती कोट्यातली 25% पदं वगळली तर 1372 पदं जी आहेत ही सरळ सेवेने भरली जाणार आहेत. 1372 पदं सरळ सेवेने भरली जाणार आहेत. शिरस्तेदाराबद्दलची 258 पदांना शिरस्तेदार संवर्गात पदोन्नती द्यावी लागणार आहे आणि त्यामुळे ती 258 पदं जी आहेत ही रिक्त राहणार आहेत. त्यामुळे ती 258 पदं. त्याच्यानंतर परिरक्षण भूमापकबद्दल आपण चर्चा केलेली आहे. तर अशा पद्धतीने भूमी अभिलेख विभागामध्ये ही जी रिक्त पदं आहेत ही रिक्त पदांची संख्या खूप मोठी आहे आणि ही संख्या खूप मोठी असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भूमी अभिलेख विभागामध्ये खूप मोठी भरती होणार आहे. अर्थात शासनाची ह्या सगळ्याच गोष्टींना प्रायोरिटी आहे की जेवढा नोकर भरतीचा बॅकलॉग आहे तो लवकरात लवकर भरून काढायचा आहे. त्यामुळे येणाऱ्या वर्षभरामध्ये ही पदं भरण्याची दाट शक्यता आहे. ही वस्तुस्थिती सर्वांसमोर माहिती असावी यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. ही रिक्त पदं जी आहेत ही रिक्त पदांची संख्या खूप मोठी आहे. ही रिक्त पदं शासनाकडून लवकरात लवकर भरली जावीत ही आपल्या सर्वांची अपेक्षा आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांनी ही अपडेट लक्षात असू द्या. येणाऱ्या काळामध्ये या रिक्त पदांची जाहिरात आपण त्याची प्रतीक्षा करूच, पण जर जाहिरात वेळेवर येत नसेल तर शासनाकडे या गोष्टीचा आपल्याला पाठपुरावा सुद्धा करावा लागेल. त्यामुळे ही खूप मोठी संधी आहे. ही वस्तुस्थिती समजून घ्या आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना भूमी अभिलेख विभागामध्ये नोकरी करावयाची आहे, तसं त्यांचं स्वप्न आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांनी या विभागाच्या परीक्षेच्या सरळ सेवेच्या परीक्षेच्या तयारीला लागा. सर्व विद्यार्थ्यांना तुमच्या अभ्यासासाठी ओमकार अकॅडमीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनाबद्दल काही गरज लागली तर ओमकार अकॅडमीच्या 9870480875 या क्रमांकावर संपर्क साधा.
सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद.